असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या टोळीला करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद करत त्यांच्याकडून 4.5 लाख रुपये किमतीची 3 तोळ्याची सोन्याची चेन हस्तगत केली। याबाबत हकीकत अशी, दिनांक 20 जून 2025 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी रवींद्र शंकर देशमुख वय 65 राहणार वांगी नंबर 1 तालुका करमाळा हे मोटारसायकलीवरून करमाळा ते वांगी नंबर 1 कडे जात असताना खडकेवाडी फाट्याजवळील बिले पेट्रोल पंपाजवळ आले असता 4 अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल थांबवून त्यांना ते पोलीस असल्याची बतावणी करून पुढं मर्डर झाला आहे, आपल्याजवळील सोनं पिशवीत काढून ठेवा असं सांगून फिर्यादीनं त्याच्याजवळील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवल्यानंतर 4 अनोळखी इसमांनी त्यांची सोन्याची पिशवी फसवणूक करून पळवून नेली आणि मोटारसायकलीवरून ते निघून गेले। याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावरून करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनेचे CCTV फुटेज प्राप्त करून त्याचं अवलोकन करून अधिक तपास केला असता आरोपी हे जहीर अब्बास अली शाकूब अली राहणार शिवाजीनगर परळी वैजनाथ जिल्हा बीड, अली मिर्झा दरवेश राहणार शिवाजीनगर परळी वैजनाथ जिल्हा बीड, लाला समीर जाफर शेख राहणार आंबिवली कल्याण जिल्हा ठाणे, जाफर आझम सय्यद राहणार आंबिवली हे असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पथकानं आरोपींना अटक करून पोलीस कोठडी दरम्यान त्यांचा तपास केला असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपी जहीर अब्बास अली शाकूब अली यानं फिर्यादी रवींद्र शंकर देशमुख यांना फसवून नेलेल्या मुद्देमालापैकी एक सोन्याची चेन अंदाजे 3 तोळे वजनाची किंमत 4,50,000 रुपये त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा VS, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे, संदेश चंदनशिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलीस नाईक मनीष पवार, वैभव ठेंगिल, पोलीस कॉन्स्टेबल गणेश खोटे, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल यांनी बजावली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे हे करत आहेत।